शिर्डीत दाखल असलेल्या आर्थिक फसवणी व सावकारकीच्या गुन्ह्यात समता पतसंस्थेत अनेकांची बनावट खाती या बोंधू अशोक खरातने उघडल्याचं निष्पन्न झालं होतं आणि यानंतर पोलिसांनी ज्या लोकांची खाती आहेत त्यांचा तपास देखील सुरू केला। आज याच अनुषंगानं रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर हे दोघेही पोलीस ठाण्यात हजर झाले। शिर्डी पोलिसांनी त्यांना नोटीस देखील बजावली होती, मात्र मीडियामध्ये बातम्या प्रसारित झाल्यानंतर नोटीस मिळण्यापूर्वीच त्या पोलीस ठाण्यात हजर झाल्या व त्यांनी आपला जबाब नोंदवला। आणि विशेष म्हणजे हा जबाब नोंदवताना समता पतसंस्थेत असलेली दोन्ही खाती आमची नसल्याचं त्यांनी जबाबात सांगितलंय। यावेळी जी कागदपत्र वापरण्यात आलेली आहेत ती कागदपत्र मात्र आमचीच आहेत, मात्र ज्या सह्या करण्यात आलेल्या आहेत त्या बनावट असल्याचं जबाब या ठिकाणी देण्यात आले। त्यामुळे आज प्रतिभा चाकणकर असेल किंवा तन्मय चाकणकर या दोघांच्याही सह्यांचे नमुने पोलिसांनी घेतलेले आहेत, त्यांचा जबाब देखील नोंदवून घेतला आहे। तब्बल 8 तास ही सगळी चौकशी सुरू होती। 8 तासांच्या चौकशीनंतर त्यांनी दिलेल्या जबाबानुसार समता पतसंस्थेत उघडलेली खाती बनावट असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। एकीकडे समता पतसंस्थेच्या राहता शाखेवर ईडीचा देखील पथकाने आज छापा मारलेला आहे, तिथे देखील गेल्या अनेक तासांपासून अद्यापही चौकशी सुरू आहे। आणि दुसरीकडे चाकणकर यांनी दिलेल्या आज जबाबानंतर समता पतसंस्थेत उघडलेलं हे खातं देखील बनावट असल्याचं सिद्ध झालंय। त्यामुळे आता भविष्य काळात चाकणकर फिर्यादी होत समता पतसंस्था आणि बोंधू अशोक खरातवर गुन्हा दाखल करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।